नवरात्र उत्सव गडखंडेश्वरी माता मंदिर गुरुवार दिनांक 3/10/2024 ते शनिवार दिनांक 12/10/2024 घटस्थापना सकाळी 7 ते 8 वाजता करण्यात आली। दैनंदिन कार्यक्रम दररोज सकाळी 7:30 ते 8 वाजे महाआरती, दररोज सकाळी 8 ते 10 श्री भगवद्गीता पारायण, दररोज दुपारी 12 वाजता महाआरती, दररोज संध्याकाळी 6 ते 7 हरिपाठ व महाआरती। विशेष कार्यक्रम सहभाग वारकरी संप्रदाय आमने लोणार परिसर। आपले सेवाधिकारी होम हवन गुरुवार दिनांक 10/10/2024 रोजी सकाळी 11 वाजता, दीप सायंकाळी 8 वाजता उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते, त्यानंतर महाप्रसाद। सेवाधिकारी श्री पंढरीनाथ दुंदा केने, श्री नकुल तुकाराम केने, श्री प्रदीप मेस्त्री यादव। श्री भगवद्गीता पारायण वाचक हरिभक्त पारायण श्री रामदास महाराज आनंदीकर, हरिभक्त पारायण सोंगाराम महाराज तिसकर। तसेच कार्यक्रमाचे संयोजक मान्यश्री गोपीनाथ रामा केनेसाहेब, मान्यश्री भगवान रामा केनेसाहेब, मान्यश्री संजय रामा केनेसाहेब। तसेच आजचं 4थं दिवस, तसेच हरिभक्त पारायण माऊली महाराजांनी आपले मनोगत व्यक्त केले। रामकृष्ण हरी। या ठिकाणी आपण ज्या ठिकाणी आलेलो आहोत ते म्हणजे श्री माता खंडेश्वरी मंदिर। आणि हे जे मंदिर आहे ते आपल्या ठाणे जिल्ह्यातील लोणार गाव आणि लोणार गावाच्या परिसरामध्ये हे मंदिर आहे। आपण जर विचार केला तर आपल्या भारत देशामध्ये बरेच पुराणातील असलेले वर्णन असणारी मंदिरे आहेत। आणि आपला भारत देशसुद्धा पौराणिक असल्यामुळे, पौराणिक गोष्टीला मानणारा असल्यामुळे या ठिकाणी आपल्या भारत देशामध्ये बरेच असे पुरातन मंदिर आहेत। आणि त्यातलंच हे खंडेश्वरी माता मंदिर। बघा, ज्यावेळेला प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले त्यावेळेला वनवासाला जात असताना अयोध्येतून दक्षिण दिशेला निघाले आणि दक्षिण दिशेला निघत असताना इथून प्रवास केलेला आहे। बघा, आपल्याच बाजूला इथं वज्रेश्वरी मंदिर आहे आणि तिथे वज्रेश्वरी देवीला प्रभू रामचंद्राने आपल्या बाणाच्या द्वारा देवीला अभिषेक घातला आणि तिथून पुढे प्रवास करत असताना याच ठिकाणावरून दक्षिण दिशेला म्हणजे लंकेलाच या ठिकाणी प्रभू रामचंद्र गेलेले आहेत। असं हे पुराणातील वर्णन असणारं हे मंदिर। आणि हे मंदिर पुराणातलं आहे, याचं वर्णन रामायणामध्ये याचं वर्णन आलेलं आहे, अयोध्याकांडामध्ये या अरण्यकांडामध्ये याचं वर्णन आलेलं आहे। आणि हे मंदिर आपल्या ठाणे जिल्ह्यात आणि लोणार परिसरामध्ये आहे। आणि हे बाजूलाच इथं भावळे गाव आहे। आणि ठाणे जिल्ह्यातील या मंदिराचं नियोजन ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य सौभाग्यवती रोताताई गोपीनाथरावजी केने साहेब यांच्याद्वारा या मंदिरावर अनेक असे विविध कार्यक्रम राबवले जातात। त्यातील श्रावण महिन्यातील उत्सव असेल, नवरात्री उत्सव असेल, त्यानंतर महाशिवरात्रीला भरपूर अशी प्रचंड गर्दी असते। भरपूर भाविक लोक या ठिकाणी दर्शनाकरता येत असतात। आणि आज आपण नवरात्री उत्सवामध्ये आहोत। नवरात्री उत्सव सुद्धा या ठिकाणी केने परिवाराच्या द्वारा आयोजित झालेला आहे आणि त्यातील या ठिकाणी महाआरती झालेली आहे। असे विविध कार्यक्रम या केने परिवाराच्या द्वारा होत आहेत। हा जो उत्सव आहे जवळजवळ 20-25 वर्षापासून हा नवरात्री उत्सव या ठिकाणी होत आहे। आणि भावाळे गावचे माननीय गोपीनाथरावजी केने साहेब यांच्याद्वारा हा उत्सव 20 वर्षापासून होतो। आणि जवळजवळ या ठिकाणी मी सुद्धा बरेच वर्ष या ठिकाणी नवरात्रीला उपस्थित राहतो। मंदिर आहे, पुरातन मंदिर असल्यामुळे या मंदिराची शोभा या दगडामध्ये, हे जे पुरातत्वकालीन असणारं मंदिर आहे या नैसर्गिकरित्या असल्यामुळे या मंदिराला तोडफोड न करता या मंदिराची शोभा पुरातन मंदिर असल्यामुळे या मंदिराची शोभा नैसर्गिक असल्यामुळे त्याची काही तोडफोड न करता या भाविक भक्तांनी याची काळजी घ्यावी।
Gopa